सौ विद्या समीर खडके, दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण गणितातील प्रकरण 5 दशांश अपूर्णांक हा भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे। तर थोडक्यात दशांश अपूर्णांकाची संकल्पना काय लक्षात ठेवायची, तर दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100 किंवा 1000 असतो अशा अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात। म्हणजेच काय, तर पहा 5/10 किंवा 12/100, 8/1000। आता हे काय आहेत, आपल्याला व्यवहारी अपूर्णांक दिसतात। मग ह्या व्यवहारी अपूर्णांकांचं जर नीट निरीक्षण केलं तर याचा छेद 10 आहे, याचा छेद 100 आहे, याचा छेद 1000 आहे। म्हणजे त्याच्यावरून आपण याला दशांश अपूर्णांक असं म्हणतो। म्हणजे या व्यवहारी अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो आणि ती रूपांतर करण्याची पद्धत आपण अभ्यासलेली आहे। म्हणजेच काय, तर या व्यवहारी अपूर्णांकाचा अंश 5 घ्यायचा आणि छेदस्थानी पाहायचं, एकावर किती शून्य आहे, 1 शून्य आहे, म्हणून एककापासून एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजेच या संख्येचं वाचन किंवा ही संख्या दशांश रूपात कशा पद्धतीने लिहिली गेली, 0.5। त्याच्यानंतर 12/100 याच्यामध्ये त्याचा अंश किती आहे, 12 आहे आणि एकावर 2 शून्य आहे, म्हणजे 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचा। म्हणजे या संख्येचं वाचन काय होणार आहे, 0.12। अशा पद्धतीने त्या संख्येचं आपण दशांशात रूपांतर करू शकतो। आता पहा 8/1000। आता या संख्येमध्ये छेदस्थानी 1000 ही संख्या आहे, म्हणजे 1 वर 3 शून्य दिसतात। आता याचा अंश किती दिसतोय, आपल्याला 8 दिसतोय। मग अंश 8 आहे, आता आपल्याला 3 शून्य आहे, म्हणजे 3 घरे सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे। म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, मग आता इथं 8 ही एकांकी संख्या आहे, मग 3 घरं होण्यासाठी 8 च्या मागे काय करायचं, हा एक शून्य द्यायचा, हा एक शून्य द्यायचा। म्हणजेच पहा 1, 2, 3 घरं सोडून काय होणार आहे, आपल्याला दशांश चिन्ह देता येणार आहे आणि मग पूर्णांक भाग काही नाही म्हणून शून्य लिहिला तरी चालतो। अशा पद्धतीनं 8/1000 याचा दशांशात रूपांतर आपल्याला कसं मिळालं, 0.008। अशा पद्धतीने त्या संख्येचं वाचन करायचं असतं। म्हणजे ही जी संख्या आहे ही संख्या 5 दशांश असं त्या संख्येचं वाचन आपण करू शकतो। किंवा हा जो 1 आहे, दशांश चिन्हानंतरचा जो 1 आहे तो आहे 1 दशांश आणि जे 2 आहेत ते आहे 2 शतांश। त्याच्यानंतर ही संख्या जी आहे ही संख्या दशांश रूपात मांडल्यानंतर आता पहा पॉइंटच्या नंतर किंवा दशांश चिन्हाच्या नंतर 0 शून्य आहे, म्हणजे हे 0 दशांश, हे दुसरे जे शून्य आहेत ते 0 शतांश आणि हे जे 8 आहेत ते 8 कसे वाचणार आपण, 8 हजारांश किंवा त्याला सहस्रांश असंही म्हणतात। म्हणजेच आपण काय लक्षात घेतलेलं आहे की ज्या संख्येचा छेद 10, 100 आणि 1000 असतो अशा व्यवहारी अपूर्णांक रूपातील संख्यांनाच दशांश अपूर्णांक असे देखील म्हणतात, हे अभ्यासलेलं आहे। आता पहा या ठिकाणी 7/25 किंवा 3/5 किंवा 1/2 असे मी अपूर्णांक लिहिलेले आहेत। मग आता या अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर याचा छेद 25 आहे, याचा छेद 5 आहे, याचा छेद 2 आहे। मग ह्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणता येईल का, असा आपल्याला प्रश्न विचारला। तर आपण पाहू आता या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणता येईल का, म्हणजे या अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येतं का काय ते आपण पाहू। मग ती करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। मग ती पद्धत कोणती, तर उदाहरणार्थ पहा आता पहिला अपूर्णांक याच्यामध्ये काय दिलेला आहे, आपल्याला 7/25 दिलेला आहे। आपण काय करायचं, हा 7/25 जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचा छेद 25 आहे, मग त्याचा जो छेद आहे तो छेद आपण 10 मध्ये करायचं रूपांतर, किंवा त्याचा छेद 100 मध्ये करायचं, किंवा त्याचा छेद 1000 मध्ये सुद्धा करू शकतो। मग पहा आता आपल्याला जो सोपा छेद करता येईल त्याचं रूपांतर आपण 10, 100 किंवा 1000 मध्ये करू। आता इथं 25 छेद आहे, मग 25 चा पाढा आपल्याला म्हणता येतो। 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100। म्हणजे 25 चा पाढा जर म्हटला तर 25 च्या पाढ्यामध्ये आपल्याला
किती दिसतात 100 दिसतात. म्हणजे हा जो 7/25 आहे या 25चा छेद जर आपल्याला 100 करायचा असेल, छेद काय करायचा आहे 100 करायचा आहे. मग छेद 100 होण्यासाठी 25 ची किती पट 100? 25 चोक 100 म्हणजे 25 ला काय करायचं आहे 4 ने गुणायचं आहे. मग 25 ला 4 ने गुणलं म्हणून त्याचा छेद किती झालेला आहे 100 झालेला आहे. मग जसं छेदाला 4 ने गुणलं तसंच व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेदाची जर 4 पट केली तर अंशाची सुद्धा 4 पट करायची असते. म्हणून आपण 7 ला सुद्धा काय करू 4 ने गुणू. 7 गुणिले 4 7 चोक 28. म्हणजेच आता आपल्याला ह्या 7/25 चं दुसरं रूप किंवा त्याला सममूल्य अपूर्णांक असे आपण म्हणू शकतो. 7/25 बरोबर 28/100 असं आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे. मग हा पूर्णांक कशासाठी मिळवला तर त्याचा छेद आपल्याला 10, 100 किंवा 1000 या रूपामध्ये मिळवायचा होता. मग 25 च्या पाड्यामध्ये 100 आहेत म्हणून आपण 25 ची चौपट केली, त्याप्रमाणे 7 ची सुद्धा चौपट केली. म्हणजे 28/100 हा काय आहे तर 7/25 चा सममूल्य अपूर्णांक आहे. मग आता हे दोन्ही अपूर्णांक कसे झालेले आहेत समान झालेले आहेत, समान किमतीचे झालेले आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे सुरुवातीला आपल्याला हा अपूर्णांक सममूल्य हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहे का नाही हे आपण सांगू शकलो का नाही सांगू शकलो. परंतु जेव्हा सममूल्य अपूर्णांकामध्ये आपण त्याचा छेद 100 करून घेतला तेव्हा 7/25 म्हणजे 28/100 हा अपूर्णांक कसा आहे दशांश अपूर्णांक आहे. मग त्याचे दशांशात रूपांतर आपण कसं करणार. आता याचा अंश किती आहे 28 आहे. मग अंश जसे तसा लिहून घ्यायचा. मग छेदाकडे पाहायचं. छेदस्थानी एकावर किती शून्य आहेत 2 शून्य आहेत. म्हणून काय करायचं एककापासून 1 2 2 घरं सोडून दशांश चिन्ह आणि पूर्णांक भाग काहीच नाही म्हणून शून्य मांडायचा. म्हणजे 7/25 किंवा 28/100 चं जे दशांश रूपात आपल्याला रूपांतर मिळालेलं आहे तो कोणतं मिळालं 0.28. तर अशा पद्धतीनं आता हा जो दुसरा अपूर्णांक आहे 3/5 मग तो 3/5 जो आहे त्याचा सुद्धा आता आपल्याला तो दशांश अपूर्णांक आहे की नाही ते ओळखू. मग ते ओळखण्यासाठी आपण काय करणार आहोत पाहता 3/5 हा अपूर्णांक आहे. आता त्याचा छेद 5 आहे. मग 5 चा पाडा आपल्याला त्याच्यामध्ये 10 मिळतात की नाही ते पाहायचं. 5 चा छेद आपण 10 करू शकतो. 5 किती 10 5 गुणे 10 म्हणजे जो 5 छेद होता त्याचं रूपांतर आपण 10 मध्ये केलेलं आहे. मग जसा छेदाची दुप्पट केली त्या पद्धतीने त्याच्या अंशाची सुद्धा काय करायची असते दुप्पट करायची असते. 3 दुणे 6 म्हणजेच आपल्याला 5/3 चा सममूल्य अपूर्णांक कोणता मिळालेला आहे 6/10 हा सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे. म्हणून मग पहा या ठिकाणी आधी जो अपूर्णांक दिलेला होता तो आपल्याला दशांश अपूर्णांक आहे की नाही ते पटकन आपण सांगू शकलो नाही. परंतु त्याचा छेद जेव्हा 10 केला तेव्हा छेद 10 असेल तर तो दशांश अपूर्णांक असतो हे आपल्या लक्षात येणार आहे. आणि म्हणून 6/10 याचं दशांशात रूपांतर कसं होणार आहे पहा याच्यामध्ये अंश किती आहे 6 आहे आणि छेदस्थानी किती शून्य आहेत 1 शून्य आहे. म्हणून एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे 0.6 अशा पद्धतीनं या 3/5 चा आपण दशांशात रूपांतर केलेला आहे. म्हणजे हा सुद्धा काय आहे दशांश अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो अपूर्णांक आहे तो किती आहे 1/2 आहे. मग आता याचा छेद 2 आहे. मग तो छेद आपल्याला 10 मध्ये किंवा 100 मध्ये किंवा 1000 मध्ये सुद्धा त्याला रूपांतरित करता येतं. मग आपण काय करू 2 चा पाडा म्हटला बे किती 10 बे पंचे 10. जर 100 मध्ये केला तर 50 दुणे 100 होतील. 1000 मध्ये जर केला तर 500 दुणे 1000 होतील. मग आपण थोडस आपल्याला सोयीस्कर सोपं होईल त्या पद्धतीने फक्त बेची किंवा ह्या दोनाची 5 पट करू. बे पंचे 10 म्हणजे छेद 10 झाला. मग छेदाची 5 पट केली म्हणून त्याच्या अंशाची सुद्धा 5 पट करायची. 1 5 5 म्हणजे 1/2 चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काय मिळालेला आहे 5/10 मिळालेला आहे. आणि 5/10 म्हणजे छेद 10 आला म्हणजे 1/2 हा दशांश अपूर्णांक आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याचा दशांशात रूपांतर कसं करणार तर त्याचा अंश 5 आहे तो 5 मांडायचा आणि 1 वर 1 शून्य आहे म्हणजे एक घर सोडून दशांश चिन्ह मांडायचे. दशांश चिन्ह 5 किंवा पूर्णांक भाग काही नाही म्हणून 0 लिहायचा 0.5 अशा पद्धतीनं 7/25 3/5 1/2 हे अपूर्णांक आपल्याला त्याचा छेद जरी 100 किंवा 10 किंवा 1000 असा दिसत नसला तरी प्रत्यक्ष त्याचं जेव्हा सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करतो
किंवा त्याचा छेद जेव्हा 10, 100, 1000 यामध्ये मिळवतो तेव्हा ते अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहेत की नाही ते आपल्याला लक्षात येतं. म्हणजे हे जे अपूर्णांक आपण घेतले होते हे सर्व दशांश अपूर्णांक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जर दिलेले अपूर्णांक त्याचा छेद जर 10, 100, 1000 मध्ये जर दिसला नाही तर आपण त्याला काय करायचं आहे, छेद प्रथम 10, 100, 1000 मध्ये करून घ्यायचा आणि मग अंशाची सुद्धा तेवढी पट करायची. म्हणजेच आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येतं. मग पहा आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की दिलेल्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. मग त्याच्यामध्ये उदाहरण घेतलेलं आहे 3/8. आता हा अपूर्णांक आहे याचा आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग 3/8 ही संख्या याचा छेद पहा, आपण जर त्याचा छेद 10 केला तर 8 दुणे 16 होतात, म्हणजे 8च्या पाड्यात 10 नाहीये. किंवा याचा छेद जर आपल्याला 100 करायचा असेल तर 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 11 8 88, 12 8 96. म्हणजे 8 ची जर 12 पट 13 पट जर केली तर आपल्याला त्यामध्ये 100 सुद्धा मिळत नाही. मग अशा वेळी छेद जर 8 असेल तर अशा वेळी त्या छेदाची आपल्याला 125 पट करावी लागणार आहे. 125 पट जेव्हा आपण करू तेव्हा 125 गुणिले 8 चा गुणाकार किती मिळतोय पहा, 5 8 40, 7 4 4, 8 दुणे 16, 16 4 20, 7 4 2, 8 1 8, 8 2 10. म्हणजे जेव्हा छेद 8 असतो पहा, लक्षातच ठेवायचं, जेव्हा छेद 8 असतो मग त्या 8 चा छेद आपल्याला 10 मध्ये किंवा 100 मध्ये रूपांतरित करता येत नाही. मग अशा वेळी काय लक्षात ठेवायचं की 8 ची जर 125 पट केली, 8 ला जर 125 ने गुणलं तर गुणाकार किती येतो, 1000 येतो. म्हणजे आता 8 चा छेद किती झाला, 1000 झाला. मग ह्या छेदाला 125 ने गुणलं म्हणून त्याच्या अंशाला सुद्धा 125 ने गुणायचं आहे. मग हा गुणाकार आपण करू, 3 ने आधी 5 ला गुणू, 3 5 15, 5 6 1, 3 दुणे 6, 6 ने 7 आणि 3 1 3. म्हणजेच 125 ची 3 पट किंवा 3 ची 125 पट किती झाली, 375. आणि 8 ची 125 पट किती झालेली आहे, 1000 झालेली आहे. मग आता छेद 1000 आहे म्हणजेच आता याला आपल्याला दशांशात रूपांतर करता येणार आहे. मग आपण अंश त्याचा 375 आधी जसाची तसा घ्यायचा, छेदाकडे पाहायचं, छेदाकडे एकावर किती शून्य दिसत आपल्याला, 3 शून्य दिसतात. म्हणून 3 घरं सोडून दशांश चिन्ह 1 2 3 म्हणजे त्याचं उत्तर काय आलं, 0.375. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जर अपूर्णांक दिलेले असतील आणि त्याचं जर दशांशात रूपांतर करायचं असेल तर अशा पद्धतीनं छेदाची आधी 10, 100, 1000 मध्ये त्याला रूपांतरित करून घ्यायचं. पहा आणखी एक उदाहरण आपण घेऊ. उदाहरणार्थ 12/25. आता या ठिकाणी छेद 25 दिलेला आहे. मग 25 ची किती पट केली म्हणजे त्याचा छेद 100 किंवा 1000 मध्ये मिळेल. मग आपण सोप्यात सोपा 25 चा पाडा येतोय आपल्याला. मग आपण 25 ची काय करू, 25 किती 100, 25 चौक 100 म्हणजे त्याचा छेद आपल्याला 100 करता आलेला आहे. मग छेदाची चौपट केली म्हणून त्याच्या अंशाची सुद्धा आपण चौपट करायची आहे. 12 चौक 48 आणि मग 48 100 या संख्येचं दशांशात रूपांतर करायचं आहे. म्हणजेच आता याचा अंश 48 आहे तो जसाची तसा घ्यायचा. 1 वर 2 शून्य आहेत म्हणून काय करायचं आहे, 1 2 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचे आहेत. म्हणजे त्याचं रूपांतर काय मिळालेलं आहे आपल्याला, 12/25 म्हणजेच काय 0.48, 0.48. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेले जे अपूर्णांक आहेत त्याचं आपण दशांश रूपात रूपांतरित कसं करायचं हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी फक्त लक्षात काय ठेवायचं की 4 ची किती पट 100 होते, 4 ची 25 पट, 25 चौक 100 किंवा 4 25 100. म्हणजे 4 जर छेद असेल तर त्याला 25 ने गुणायचं असतं. किंवा 8 जर छेद असेल तर 8 ची किती पट 1000 होते, 8 ची 125 पट 1000 होते. समजा आणखी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. पहा 27/50. आता याचा छेद 50 आहे. मग 50 चा छेद आपल्याला किती करता येईल, 100 करता येईल. म्हणून आपण तो छेद 100 करण्यासाठी 50 किती 100, 50 दुणे 100. छेदाला 2 ने गुणलं म्हणून त्याच्या अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं. 27 दुणे 54 म्हणजे 54/100. आता या संख्येचं आपल्याला दशांशात रूपांतर करायचंय. मग त्याचा अंश किती घेणार, 54 घेणार. 1 वर 2 शून्य म्हणजे एककापासून 2 घरं सोडून दशांश चिन्ह म्हणजे त्याचं दशांशात रूपांतर काय मिळालं आपल्याला, 0.54. अशा पद्धतीनं हे जे दशांश अपूर्णांक आहेत ते रूपांतरित करण्यासाठी त्याचा जो छेद आहे तो छेद 10, 100, 1000 मध्ये
त्याला रूपांतरित करून घ्यायचं, मग त्याची पट अंशात मध्ये सुद्धा करायची आणि मग दशांशात रूपांतर आपण करणार आहोत. अशा पद्धतीनं हे जे दशांश अपूर्णांक आहेत या दशांश अपूर्णांकांचा आपल्याला आता गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करतात ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरणार्थ पहा, संख्या घेतली आहे 5.9 गुणिले 7. आता हा जो गुणाकार आहे या गुणाकार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, तर पहिली जी पद्धत आहे 5.9 ही जी संख्या आहे या संख्येचं काय करणार आहोत आपण, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. म्हणजे हा दशांश रूप आहे याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करू. मग आता पहा, पॉइंटच्या पुढे किती आहे, दशांश चिन्हाच्या पुढे एक घर आहे. एक घर असेल तर काय करायचं, अंश किती घ्यायचा, दशांश चिन्ह काढून टाकायचं. मग दशांश चिन्ह काढल्यानंतर संख्या काय झाली, 59 झाली. आणि मग त्याचा छेद किती घ्यायचा, पॉइंटच्या पुढे एक घर आहे म्हणजे 1 वर 1 शून्य ठेवायचा, म्हणजे 59/10 असं या दशांश रूपातील संख्येचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. आणि या संख्येला काय करायचं आहे, आता 7 ने गुणायचं आहे. मग या ठिकाणी हा काय दिसतोय आपल्याला, अपूर्णांक दिसतोय आणि हा पूर्णांक आहे. मग ज्यावेळेस पूर्णांक असतो त्यावेळेस त्याला छेद काहीच नाही. मग छेद काहीच नाही म्हणजे तो छेद किती घ्यायचा आहे, मग आपल्याला 1 घ्यायचा आहे. प्रत्येक पूर्ण संख्येचा छेद 1 असतो. हा नियम आपण मागील तासामध्ये अभ्यासलेला आहे. मग 7 चा छेद मी आता 1 मांडलेला आहे. आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते पाहिलेलं आहे. अपूर्णांकाचा गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं, अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं. मग आपली दुसरी स्टेप किंवा दुसरी पायरी काय येणार आहे, 59 गुणिले 7 छेद 10 गुणिले 1. मग पहा, आता याच्यामध्ये 59 गुणिले 7 चा गुणाकार आपण करू. 7 ने काय करू, प्रथम 9 ला गुणू. 7 9 63, 63 3, हातच्या आले 6, 7 5 35, 35 आणि 6 41 आणि छेद 10 1 10. म्हणजेच याचं जे गुणाकाराचं उत्तर आहे ते किती मिळालं आपल्याला, 413/10. आता उदाहरण आपल्याला कशात दिलेलं होतं, दशांश चिन्हात दिलेलं होतं. मग आलेलं उत्तर सुद्धा काय करायचंय आपण, दशांश रूपात काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी काय करणार, त्याचा अंश किती आहे, 413 आहे आणि छेद किती आहे, 10 आहे. म्हणजे 1 वर किती शून्य आहे, 1 शून्य आहे. मग 1 शून्य असेल तर काय करायचं, अंश जो आहे तो जसाच तसा लिहायचा आणि एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच किती झाले, 41.3. आता हेच उदाहरण पहा, म्हणजे याचं जे उत्तर आहे ते किती मिळालं आपल्याला, 41.3 असं मिळालेलं आहे. आता हेच उदाहरण आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. आता ती पद्धत कोणती, तर पहा, यामध्ये 5.9 आहे. मग आपण काय करणार आहोत, असे कॉलम आखणार आहोत त्याचे. पहा, 5.9 म्हणजेच काय, तर याच्यामध्ये पूर्णांक किती आहे, 5 आहे. पूर्णांक किती आहे, 5 आहे. मग तो पूर्णांक आधी मांडायचा आणि दशांश चिन्ह 9 आहे. म्हणजेच काय करायचं, याचं अपूर्णांकात व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. 9/10 अशा पद्धतीनं ही जी 5.9 आहे ती संख्या काय करायची, पहिल्यांदा मांडून घ्यायची आहे. आता काय करायचंय, ह्या संख्येला कितीने गुणायचं आहे, 7 ने गुणायचं आहे. मग 7 ने गुणण्यासाठी 7 या ठिकाणी मांडायचे. आता आपण प्रत्यक्ष त्याचं उत्तर करणार आहोत. पहा, आता 7 ने काय करायचं, या संख्येला गुणायचं आणि या संख्येलाही गुणायचं. मग गुणाकार केला 7 5 35 आणि मग काय करायचं, या 7 ने पहा, आता हा 7 हा काय पूर्णांक आहे, त्याला छेद काहीच नाही म्हणजेच काय असणार आहे, 1 असणार आहे. मग अंशाने अंशाला गुणायचं. 7 9 63 आणि छेदाने छेदाला गुणायचं. 10 1 10. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रत्येक दोघांचा वेगवेगळा गुणाकार केला. या रकान्यात 35 मिळाले आणि या रकान्यात किती मिळाले, 63/10 मिळाले. मग आता पुन्हा काय करणार आहोत आपण, हे 35 मांडणार आणि याचा छेद 10 आहे म्हणजे त्याला काय करणार, दशांशामध्ये मांडणी करणार त्याची. मग 63 म्हणजेच काय, इथं छेदस्थानी 1 शून्य आहे. 1 शून्य म्हणजेच एक घर सोडून दशांश चिन्ह आहे. मग आता या ठिकाणी पूर्ण उत्तर येण्यासाठी पुढे काय करायचं आहे, की हे जे या दोन्ही ज्या संख्या आहेत 35 अधिक 6.3 यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग ती बेरीज करण्यासाठी काय करणार, आता हा पूर्णांक आहे आणि हे पूर्ण 35 आहेत. 6 हा पूर्णांक आहे आणि हे पूर्ण 35 आहे आणि इथं
पहा ही पूर्ण 35 आहे म्हणजेच काय 35 दशांश चिन्ह शून्य म्हणजे याच्या पुढे अपूर्ण भाग काहीच नाही म्हणून तो शून्याने दाखवायचा आहे। मग आधी दशांश चिन्हाच्या पुढची संख्या आपण म्हणजे जो अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करू। 0 आणि 3 ची बेरीज किती आली 3। मग दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह मग 5 आणि 6 11 हात चला 1 3 आणि 4 पहा मग अशी आपण ज्या पद्धतीने उत्तर काढलेलं होतं 41.3 तसंच या पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 41.3 म्हणजे अशा पद्धतीने हे दशांश अपूर्णांक करण्याचे ही जशी पहिली पद्धत आहे तशीच या पद्धतीने सुद्धा आपण गुणाकार करू शकतो। तर अशा पद्धतीने आपण हा गुणाकार दुसऱ्या पद्धतीने सोडून पाहिलेला आहे। आता याची आणखी तिसरी पद्धत आहे ती पद्धत कोणती तर पहा आपल्याला उदाहरण काय दिलेलं होतं 5.9 गुणिले 7 मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी दशांश चिन्हाचा विचार करायचाच नाही म्हणजे 59 गुणिले 7 हा गुणाकार करायचा 7 9 63 63 शी 3 हात चाले 6 7 5 35 35 आणि 6 41 म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 413 आलेलं आहे। मग आता आपण काय करायचं आहे आपल्याला जे उदाहरण दिलेलं होतं ते मांडून घ्यायचं 5.9 गुणिले 7 याचा गुणाकार किती येतोय 413 येतोय आणि या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह होतं म्हणून उत्तरामध्ये काय करायचं आहे एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे 41.3 म्हणजे पहिल्या रीतीमध्ये आपल्याला तेच उत्तर मिळालं दुसऱ्या रीतीमध्ये सुद्धा तेच उत्तर मिळाले आणि तिसऱ्या रीतीमध्ये सुद्धा तेच उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने गुणाकार करण्याच्या जरी वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे। मग आपण जी आपली नेहमीची पद्धत आहे की आधी दशांश चिन्हाचा विचार करायचाच नाही त्या पद्धतीने उत्तर काढायचं आणि मग ह्या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक घर सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणून उत्तरामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे। मग पहा काही वेळेस आपल्याला फक्त गुन्ह्यामध्येच दशांश चिन्ह देत नाही तर त्याच्या गुणकामध्ये सुद्धा दशांश चिन्ह दिलं जातं। उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपण आणखी उदाहरण पाहणार आहोत। पहा आता उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे की जर 513 गुणिले 64 यांचा गुणाकार आपल्याला करून दिलेला आहे आणि तो गुणाकार काय आहे 32,832 असा हा गुणाकाराचे उत्तर आपल्याला दिलेलं आहे। तर 513 मध्ये काय केलेलं आहे 51.3 गुणिले 0.64 बरोबर किती असं उत्तर आपल्याला काढायचं आहे। पहा या ठिकाणी मग अशी आपण साधा गुणाकार केला त्याचं उत्तर मग अशी काढलं होतं आणि मग दशांश चिन्हाचा विचार आपण केव्हा केला तर एक घर सोडून दशांश चिन्ह होतं म्हणून उत्तराने दशांश चिन्ह एक घर सोडून दिलेलं आहे। मग आता या उदाहरणामध्ये काय करायचं आहे की 513 इथं आहेत आणि 64 सुद्धा आहे मग 513 आणि 64 जर गुणाकार केला तर तो आपल्याला दिलेलाच आहे 32,832 मग त्याचं उत्तर हे येणार आहे। परंतु हे उत्तर जर मांडलं तर ते चुकणार आहे कारण या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह दिलेले आहेत। मग ज्या वेळेस आपण दशांश चिन्हांचा गुणाकार करतो त्यावेळेस गुण्य आणि गुणक यांच्यातील दशांश स्थळांची काय करायची असते बेरीज करायची असते। मग याच्यामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि याच्यामध्ये दोन घर सोडून दशांश चिन्ह आहे मग हे 1 आणि हे 2 यांची बेरीज किती होणार 1 आणि 2 3 होणार। मग उत्तराला काय करायचंय 1 2 3 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं 32.832। मग अशा पद्धतीने समजा दुसरं उदाहरण घेतलं जर 6,998 गुणिले 97 याचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 59,506 सॉरी 5,91,506 असं या उदाहरणाचं उत्तर येतं। म्हणजे हा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय येतं 5,91,506। मग आपल्याला उदाहरण दिलं तर 6.098 गुणिले 9.7 बरोबर किती। मग हे उत्तर काढण्यासाठी काय करायचं वरती जे उदाहरण करून दिलेलं आहे पहा इथं जी संख्या आहे तीच फक्त दशांशात आहे 97 म्हणजे इथं काय आहे दशांशात दिलेली आहे। मग त्याचं उत्तर काय येणार आहे जे वरती दिलेलं आहे तेच आपण मांडून घ्यायचं आणि फक्त काय करायचं आहे गुणाकारामध्ये इथं 3 घरं सोडून दशांश चिन्ह आहे आणि इथे एक घर मग 3 आणि 1 ची बेरीज किती झाली 4 झाली। मग उत्तरामध्ये 1 2 3 4 4 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं असतं म्हणजे त्याचं उत्तर काय आलं 59.1506। म्हणजे अशा पद्धतीने गुणाकार करण्यासाठी आपण प्रत्यक्ष जर आपल्याला आधी पूर्णांकांचा गुणाकार दिलेला असेल तर दशांशांचा गुणाकार करताना फक्त दशांश स्थळांची काय करायची असते बेरीज करायची असते आणि जेवढे घर सोडून दशांश चिन्ह असेल तेवढे घर
सोडून मग उत्तराला दशांश चिन्ह द्यायचं असतं. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण गुणाकार दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करतो त्या पद्धतीनेच आता आपल्याला दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करतात ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. मग भागाकारामध्ये पहा, समजा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे 6.5 भागिले 5 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. मग या भागाकारामध्ये पहा, आपण प्रत्यक्ष जर भागाकार केला तर 6.5 म्हणजेच काय, तर दशांश चिन्ह काढून टाकलं आणि त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं तर 65/10 आणि भागिले 5 हा पूर्णांक आहे, त्याला छेद काहीच नाही म्हणून 1 घेणार आपण. मग आता आपण भागाकाराचा नियम शिकलेला आहोत. अपूर्णांकांचा भागाकार करण्यासाठी काय नियम शिकलेला आहोत, पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे. म्हणजेच काय करायचं, पहिली संख्या जी आहे 65/10 त्या संख्येला दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. म्हणजेच 5/1 चा गुणाकार व्यस्त 1/5 आणि त्या गुणाकार व्यस्ताना काय करायचं आहे, गुणायचं आहे. भागणे म्हणजेच गुणणे, किंवा दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त घेऊन गुणणे. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, 65 आणि 1 असा अंश मिळालेला आहे आणि 10 आणि 5 असा छेद मिळालेला आहे. आपण गुणाकारामध्ये आपण काय करतो, अंशाने अंशाला गुणतो आणि छेदाने छेदाला गुणतो. आता या गुणाकारामध्ये आपल्याला काय लक्षात येतंय, या ठिकाणी आपण मागे पाहिलेलं आहे अपूर्णांकांचा गुणाकार करताना गुणाकारामध्ये जर छेदाने अंशाला भाग देता असेल तर भाग द्यायचा. आपण 65 ही संख्या आहे, 65 च्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे त्या संख्येला 5 ने भाग जातो. हे आपल्याला विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यामध्ये अभ्यास केला आपण. 5 ने 65 ला भागू, 5×1 5, प्रथम 6 ला भागू, 5×1 5, 6 तून 5 गेले 1 उरला, 1 वर 5 ठेवले 15 झाले. मग 5 किती 15, 5×3 15, म्हणजे 5 ने जर 65 ला भागलं तर 13 उत्तर मिळालं. म्हणजे याला काय केलेलं आहे आपण, अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे. मग आता अंशाने अंशाला गुणू, 13 गुणिले 1 13×1 13, 10 गुणिले 1 10×1 10, मग 13/10 म्हणजेच काय, आता उदाहरण आपल्याला दशांश रूपात दिलेलं होतं. मग येणारं उत्तर सुद्धा कशात काढायचं आहे, दशांश रूपात काढायचं आहे. मग 13/10 म्हणजे त्या ठिकाणी 1 शून्य आहे. 1 शून्य म्हणजेच काय करायचं आहे, अंश जसाची तसा लिहायचा आणि एक घर सोडून काय करायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे 65/5 याचं उत्तर किती येतं, 1.3. अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपण करताना फक्त नियम काय लक्षात ठेवायचा, त्याचा आधी दशांश अपूर्णांक जो आहे त्याचं काय करायचं आहे की व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. भागणे म्हणजेच गुणणे, केव्हा गुणतो, दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त घेऊ. मग अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाला छेदाने गुणायचं, किंवा डायरेक्ट सुद्धा आपण या ठिकाणी भागाकार करू शकतो. पहा आता उदाहरण, दुसरं उदाहरण घेतलं आपण 7.2/2 असं उदाहरण आहे. मग या उदाहरणामध्ये आपण काय करायचे, डायरेक्ट सुद्धा भागाकार करू शकतो. म्हणजे 72/2 दशांश चिन्हाचा विचार आपण नंतर करायचा. म्हणजे काय करायचे पहा, 2 ने 72 ला भागायचे. मग 2 ने 72 ला भाग कसं भागायचं, आता 2 चा पाढ आपण 20 पर्यंत म्हणू शकतो. मग प्रत्यक्ष भागाकार करण्यासाठी आपण बाजूला ही कृती करून पाहायची आहे. 2 ने प्रथम 7 ला भागायचंय, 2×3 6, 7तून 6 गेले 1 उरले. आता वरून 2 घ्यायचे आहेत, 12 झाले. 2 किती 12, 12, 12 ने हे 12तून 12 गेले 0 उरले. म्हणजे 72 ला जर 2 ने भागले तर भागाकार किती येतो, 36 येतो. म्हणजे 72/2 याचा भागाकार 36 येतो. म्हणून 7.2/2 याचा जर भागाकार केला तर या ठिकाणी उदाहरणामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह होतं, म्हणून उत्तरामध्ये काय करायचं आहे, एक घर सोडून 36 उत्तर आलेलं आहे. मग एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. जसं आपण मगाशी नियम काय शिकलेला आहोत की गुणाकारामध्ये दशांश स्थानांची बेरीज करतो, तशी भागाकारामध्ये दशांश चिन्हांची दशांश स्थानांची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. म्हणजे तिथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि इथं काहीच नाही म्हणजे शून्य आहे. मग एकातून 0 गेले 1, एकातून 0 गेले 1, म्हणजे एक घर सोडून दशांश चिन्ह आपण उत्तराला द्यायचं आहे. मग या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपण पाहतोय. उदाहरणार्थ 10.5/5 हा भागाकार करायचा आहे. मग हा भागाकार करण्यासाठी आपण काय करणार, मग कोणत्या पद्धतीने करायचं, साध्या पद्धतीने केला तर काय होणार आहे, 105/5 हा जर भागाकार केला तर 5 ने प्रथम 10 ला भाग देऊ आपण, 5 दुने 10, 5×1 5, म्हणजे प्रत्यक्ष दशांश चिन्हाचा विचार न करता भागाकार किती आलेला आहे, 21 आलेला आहे.
मग तो 21 येण्यासाठी आपण काय करणार 10.5 भागिले 5 हा भागाकार जर केला तर त्याचं उत्तर 21 येणार आहे. परंतु इथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि इथं काहीच घर सोडून दशांश चिन्ह नाही, म्हणजे काहीच नाही इथं दशांश चिन्ह, म्हणून एकातून शून्य गेले एक घर सोडून दशांश चिन्ह आपण उत्तराला द्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार करताना दोन नियम लक्षात ठेवायचे आहेत. जर गुणाकार जर केला दशांश अपूर्णांकाचा तर गुण्य आणि गुणकातील दशांश स्थळ जेवढे आहेत तेवढ्या दशांश स्थळांची बेरीज करायची आणि जेवढी बेरीज येईल तेवढे घर सोडून उत्तराला दशांश चिन्ह द्यायचं असतं. आणि भागाकारामध्ये काय करायचं आहे की गुण्य, आता या ठिकाणी आपण फक्त गुण्यालाच फक्त दशांश चिन्ह दिलेलं आहे. आणखी काही नंतर आपल्याला जेव्हा हे दशांश चिन्हांचे जेव्हा दशांश अपूर्णांकांचे भागाकार करायला येतील तेव्हा नियम काय लक्षात ठेवायचा आहे की जेवढे घर म्हणजे गुण्य आणि गुणकामध्ये जर दशांश स्थळ असतील तर त्या दशांश स्थळांची काय करायची असते वजाबाकी करायची असते आणि वजाबाकी करून जेवढी वजाबाकी उरेल तेवढे घर सोडून उत्तराला दशांश चिन्ह द्यायचं असतं. उदाहरणार्थ हेच उदाहरण जर आपण घेतलं, समजा असं उदाहरण दिलं आपल्याला 10.5 भागिले 0.5 असं जर उदाहरण दिलं तर पहा इथं काय होणार आहे 105 म्हणजे याचं जर उत्तर काढलं तर ते काय येणार आहे 21च येणार आहे. फक्त या ठिकाणी काय होणार आहे इथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, इथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे एकातून एक गेले किती उरणार आहे 0 उरणार आहे. म्हणजे त्याचा भागाकार किती येणार आहे 21 येणार आहे पूर्ण, म्हणजे याला दशांश चिन्ह काहीच द्यायचं नाही, म्हणजे त्याचा भागाकार किती आलेला आहे 21 आलेला आहे. मग हा 21 कसा येतो आपण प्रत्यक्ष व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून पाहू. 10.5 म्हणजे काय 105/10 भागिले 0.5 म्हणजे काय 5/10. आता हा भागाकार करताना आपण काय करतो पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं, म्हणजे दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा आणि मग गुणाकार करायचा. हे 10 गेले 10 गेले, 5 ने जर 105 ला भागलं तर 5 1 5 5 2 10 5 1 5 म्हणजे 21 1 21, म्हणजे असं 21 हे पूर्णांकात आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे दशांश चिन्ह द्यायचं का आपण नाही, म्हणजे तिथे एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, इथे एक घर सोडून दशांश चिन्ह आहे. मग भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे भागाकारामध्ये दशांश चिन्हांची दशांश स्थळांची काय करायची असते वजाबाकी करायची असते. एक मधून एक गेले बाकी उरले 0 म्हणून उत्तर त्याचं 21 येतं. तर अशा पद्धतीची उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे सराव संच दिलेले आहेत त्या सराव संचामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही गुणाकार भागाकार ही जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा सराव करा. या ठिकाणी आपण थांबतोय.